जय शिवराय मित्रांनो राज्यात समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या बचत गटातील महिला लाभार्थ्यांना 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं घेण्यासाठी अनुदान दिलं जातं। मित्रांनो याच्यामध्ये 3,15,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। वेगवेगळ्या जिल्ह्यात वेळोवेळी याच्यासाठी अर्ज मागवले जातात आणि याच्याबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत आहोत। मित्रांनो आता देखील वाशिम जिल्ह्यामध्ये या योजनेकरता अर्ज मागवण्यात आलेले आहेत। 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत इच्छुक असलेल्या बचत गटाने अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। 9 ते 18 अश्वशक्तीचे जे मिनी ट्रॅक्टर आहेत असे मिनी ट्रॅक्टर आणि त्याचे अवजार खरेदी करण्यासाठी बचत गटांना 90% पर्यंत जास्तीत जास्त 3,15,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत हे अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे। मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण नांदेड जिल्ह्याबद्दल अपडेट घेतलं होतं, ज्याच्यामध्ये 10 फेब्रुवारी पर्यंत हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। या योजनेच्या अंतर्गत अर्ज करत असताना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या बचत गटातील महिला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत। याच्यामध्ये किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असावे लागतात। याच्यामध्ये 90% अनुदान राहील, लाभार्थ्याचा हिस्सा 10% राहणार आहे आणि जर 3.5 लाख रुपयापेक्षा जास्त किमतीची अवजार किंवा ट्रॅक्टर खरेदी केला तर त्याच्यासाठीचा असलेला जो काही निधी असेल, जी काही रक्कम असेल ती त्या बचत गटाला भरावी लागणार आहे। याच्यामध्ये बचत गटाचा जे काही सदस्य असतील 80% सदस्य अनुसूचित जाती नवबौद्ध असावेत। याचप्रमाणे बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव हे सुद्धा अनुसूचित जातीचेच असावेत। बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बचत गटातील सदस्यांचं जातीचं रहिवासी प्रमाणपत्र हे सक्षम अधिकारी यांनी दिलेलं असणं गरजेचं आहे। स्वसहायता बचत गटानं राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खातं उघडलेलं असणं गरजेचं आहे। अशा प्रकारच्या याच्यामध्ये काही महत्वाच्या अशा अटी शर्ती आहेत आणि याच अटी शर्तीचं पालन करून या योजनेच्या अंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या अवजारासाठी अनुदान दिलं जातं। 50% अनुदान हे ट्रॅक्टरच्या खरेदीच्या वेळेस दिलं जातं, तर उर्वरित जे काही 50% अनुदान आहे हे त्या वाहनाची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना पुढे दिलं जातं। याच्यामध्ये 35,000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट बचत गटांना पात्र झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः द्यावा लागतो आणि उर्वरित 90% अनुदान हे या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं। अशा प्रकारच्या या महत्वपूर्ण अशा योजनेकरता वाशिम जिल्ह्यामध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो नांदेडमध्ये सुद्धा 10 फेब्रुवारी पर्यंत अर्जाची मुदत आहे आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी अर्ज मागवण्यात येतात। ज्या ज्या जिल्ह्याचे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।